ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानभाऊ. बीड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगाळ यांनी गेल्या महिनाभरापूर्वी बीड जिल्ह्याचा अधीक्षक पदाचा चार्ज घेतला आणि त्यांनी बीड जिल्ह्याचा बारकाईने अभ्यासही केला. त्यामुळं ते सध्या चर्चेत आहे. कारण गेल्या 8 दिवसात एक नव्हे दोन नव्हे तर शेकडो कारवाया गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी त्यांनी त्या चालवल्या आहेत. त्या खरोखरच उत्कटपद आहे. कारण काल परवा मोठमोठ्या कारवाया होताना बीड पोलिसांकडून पाहायला मिळाल्या. त्याचबरोबर जे काही गुन्हेगार आहेत, गुन्हेगारांचं कंबड मोडण्यासाठी त्यांनी खऱ्या अर्थानं पाऊल उचलणं सुरू केले. त्यामुळं मागच्या 6 महिन्याखाली जे काही बीड शहरामध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढत होतं ते सुद्धा आता आजच्या रोजी कमी झालेलं पाहायला मिळतं. सध्या आज सकाळी प्रत्येक पोलीस ठाण्यातून वेगवेगळ्या टीम तयार करून जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांचा शोध घेत आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलीस आता पुन्हा एकदा सरसावलेत. जे फरार आरोपी जे आहेत त्यांचासुद्धा शोध मोठ्या प्रमाणावर सध्या बीड जिल्हा पोलीस रात्रंदिवस करताना पाहायला मिळतो. त्यामुळं बीड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगाळ यांचं कौतुक सर्व स्तरातून केलं जातं. अरे अल्लाह. जाहीर आवाहन. अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन. बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा. संपर्क शंकर शिंदे, पोलीस उपाधीक्षक बीड. संपर्क क्रमांक 93 55 100 100. या इकडं हे वाघ मारे राहत नव्हतं. ते आता कुठं राहते ते बघायला माहित नाही. कधी करतो तुमचं 8-9 महिने राहतात. 9 महिने. हो. खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर. उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते. महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ बीड.